बातमी संभाजीनगरमधून आहे। जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात आले। धरणात गोदावरी नदी पात्रामध्ये 3144 क्युसेक वेगाने सध्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला। त्यामुळे मराठवाड्याला आतापर्यंत पाणी टंचाईच्या झळा खरं तर सोसाव्या लागत होत्या। आता त्यांचा पाणी प्रश्न हा मिटलेला आहे। मोठा दिलासादायक बाब म्हणावी लागेल। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी। मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 97.30% झाल्यानंतर आता पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। गोदावरी नदीपात्रामध्ये जवळपास 3144 क्युसेक्स इतक्या वेगाने हे पाणी सोडण्यात येणार आहे। आणि आता आपण पाहू शकतो की 10 नंबरचा जायकवाडी धरणाचा गेट वर उचलण्यात आलेला आहे। अर्ध्या फुटांनी वर उचलून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि जायकवाडी धरणामध्ये असलेलं पाणी आता गोदावरी नदी पात्रातून पुढे झेपावत आहे। 1, 2 अशा पद्धतीने 6 दरवाजे हे अर्ध्या फुटाने वर उचलण्यात येणार आहेत आणि त्यानंतर 3000 च्या वर हा पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे। हे पाणी गोदावरी नदी पात्रातून पुढे बीड, परभणी, नांदेड इकडे जाईल आणि तिथल्या शेतकऱ्यांसाठी, तिथल्या धरणासाठी, तिथल्या प्रकल्पासाठी फायदेशीर ठरणार आहे। उर्वरित मराठवाड्यासाठी म्हणजे पुढे संभाजीनगरचा अर्धा जिल्हा असेल किंवा जालना, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यासाठी हे पाणी आता मिळणार आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।